नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आज आपण कॅल्शियमने ओतप्रोत भरलेले असं शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवणार आहोत। खूपच पौष्टिक आणि रुचकर लागते। याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला मिळतात। विशेषतः लहान मुलांना, अगदी 6 महिन्याच्या बाळाला सुद्धा हे सूप देऊ शकता। आणि लहान मुलं विशेषतः शेवग्याच्या शेंगाची भाजी खात नाही, तर त्यांच्यासाठी अतिशय आरोग्यदायी याचे फायदे मुलांना मिळणार आहेत। ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर करायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि विशेषतः वेट लॉससाठी तर अतिशय उत्तम रेसिपी आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। शेवग्याच्या शेंगाचं सूप हे अगदी 15 मिनिटात तयार होतं। तर त्यासाठी आता कुकरमध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप घातलं आहे, त्यामध्ये 1 चमचाभर जिरं घातले आणि आता यामध्ये कढीपत्त्याची काही पानं घातली, 2-3 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या, 1 हिरवी मिरची असे तुकडे करून घातली आहे। आणि आता यामध्ये आपण याला चांगलं असं तुपामध्ये फ्राय करून घेऊ। आणि 1 कांदा मी असा चिरून घेतला आहे उभा पातळ, आणि तो सुद्धा आता यामध्ये घातला आहे। आता हे सगळं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ। 1 तमालपत्र घातलं आहे आणि 4 काळी मिरी घातली, यामुळे आपल्या सूपला खूप चांगला स्वाद येतो। आणि माझ्याकडे आता इथे कच्च्या आंब्याच्या कैऱ्या आहेत, कारण आता सध्या कैरीचा सीझन आहे, तर आता इथे मी कैरी पण घातली आहे। आता हे सूप मी अतिशय पौष्टिक बनवणार आहे। थोडंसं आपण याच्या प्रोटीन्स कंटेंट वाढवणार आहोत, म्हणून मी इथे 3 चमचे अशी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती सुद्धा आता यामध्ये फ्राय करून घेत आहे। तर आता यामध्ये कोथिंबीर पण घालून घेऊया, म्हणजे आपल्या सूपला स्वाद खूप चांगला येतो। तर आता इथे अर्धा किलो मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे। आता याची थोडीशी साल काढून घेतली आहे, अगदी पूर्ण काढण्याची गरज नाही। आता हे आपण याच्यामध्ये परतून घेऊया। थोडीशी हळद घातल्यामुळे काय होतं, सूपला चांगला रंग येतो। 1 अर्धा चमचा मी इथे धनेपूड घातली आहे आणि आता ह्या शेंगा बुडतील इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर आता खूप जास्तही पाणी घालायचं नाही, बस शेंगा त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडतील असं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण शेवग्याच्या शेंगा ह्या लवकर शिजल्या जातात, जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही। आणि चवीपुरतं मीठ आता यामध्ये घातलं आहे आणि आता झाकण लावून आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ। वेट लॉस करत असाल तर ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण मूग डाळ घातली आहे, त्यामुळे जर आपल्याला एक टाईम जर आपल्याला जेवणाची जर कधी भूक नसेल किंवा छोटीशीच भूक असेल, तर अशा वेळेला आपण असं सूप करून पिऊ शकता। यामुळे आपली एनर्जीही येईल आणि आपल्याला कॅलरीजसुद्धा तितक्या आपल्या शरीराला मिळतील। तर अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असं हे सूप तयार होतं। तर बघा, आता 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आता यामध्ये बघा हे सगळं छान याच्या पाण्यामध्ये या शेंगांचा अर्क उतरलेला आहे। तर आता एक बाऊल घेऊया, चाळणी त्यावर ठेवू आणि आता हे सगळं आपण गाळून घेऊ। तर अशा पद्धतीने जर हे शेवग्याच्या शेंगाचं सूप केलं तर अगदी 15 मिनिटात हे सूप तयार होतं। लहान मुलांसाठी विशेषतः हे सूप अतिशय पौष्टिक आहे, कारण मुलांची उंची आणि वजन प्रमाणात वाढतं, शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा खूप प्रचंड वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्धीचा विकास खूप चांगला होतो। या शेंगामध्ये काही असे कंटेंट्स असतात की जे लहान मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी अतिशय गुणकारी असतात। तर यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे दात आणि हाडेसुद्धा मजबूत होतात। तर आता पूर्ण मी यातलं पाणी सेपरेट करून घेतलं आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे शेंगा आणि आपण जे पदार्थ शिजवून घेतले ते सगळे आपण याच्यामध्ये काढून याला बारीक करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपला चोथा तयार होतो आणि याचा गर आपल्याला आता सेपरेट करून घ्यायचा आहे। तर त्याच बाऊलवर आता आपण त्याच चाळणीमध्ये हे सगळं काढलेलं याच्यावर काढून घेऊ आणि याला छान असं आपण गाळून घेऊ। यामुळे काय होतं, चोथा सेपरेट होतो आणि याचा जो गर आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सगळं छान असं एकजीव आपल्याला जे पाणी आपण गाळून घेतलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता बरेचदा सूप बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचा वापर केला जातो, परंतु आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर केला नाही। आपण यामध्ये मूग डाळ वापरली आहे
त्यामुळे मूग डाळीमुळे या सूपला छान असं बाइंडिंग आपल्याला मिळणार आहे आणि शिवाय प्रोटीनसुद्धा. तर आता बघा, यातला चोथा आपण वेगळा काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीने गर आपल्या या पाण्यामध्ये जमा झाला आहे. तर आता परत 2 बॅचमध्ये मी हे काढून घेणार आहे, कारण आता हे सूप मी 5 ते 6 व्यक्तींसाठी करत आहे. तर अतिशय पौष्टिक असं सूप हे तयार होतं. वेट लॉस जर करत असाल तर हे सूप खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे आपल्याला एनर्जी तर मिळतेच, परंतु आपले जे शरीराला लागणारे घटक पदार्थ आहे ते सुद्धा यामुळे मिळतात आणि अतिशय लो कॅलरीज असं आपलं हे सूप तयार होतं. तर आता बघा, अशा पद्धतीनं इतकं दाटसर हे झालेलं आहे. तर आता हे बाऊलच मी आता गॅसवर ठेवलं आहे. याला आपण 1 उकळी आणून घेऊ. तर आपल्याला कितपत पातळ हवं आहे त्या पद्धतीने यामध्ये पाणी घाला आणि आता यामध्ये मी साधारण अर्धा चमचा अशी मिरेपूड घेतली आहे. मिरे फक्त कुटून घेतली आहे आणि आता याची भरड अशी मी यामध्ये घातली आहे. मिरेपूड घातल्याने आपल्या या सूपला खूप जास्त चव येते. तर आता अर्धा लिंबूचा रस मी इथे वापरते आहे, परंतु लिंबूचा रस हा सर्वात शेवटी वापरावा, कारण जेव्हा आपण उकळत्या याच्यामध्ये गॅस सुरू असताना लिंबाचा रस घातला तर आपल्या या सूपला थोडीशी कडवट चव येऊ शकते, म्हणून सर्वात शेवटी घालायचं आहे. मी तशी कैरी घातली होती, परंतु ती जास्त आंबट नाही, त्यामुळे मी घातली आहे. आपल्याला कितपत आंबट चव आवडते त्यानुसार आपण लिंबाचा रस घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. तर आता थोडीशी फ्रेश कोथिंबीर यामध्ये घातली आहे आणि अगदी ओल्या कांद्याची जी पात आहे तीसुद्धा मी यामध्ये घातली आहे. आणि बघा, अतिशय पौष्टिक असं आपलं सूप तयार झालं आहे. फक्त 15 मिनटात तयार झालं. अगदी छोट्याशा भुकेसाठी हे सूप आपण नक्की करू शकता आणि लहान मुलांच्या उत्तम वाढीसाठी आपण किमान रोज त्यांना असं सूप देऊ शकता किंवा आठवड्यातून किमान एकदा तरी आपण सर्वांनी हे सूप नक्की प्यायला पाहिजे. तर अतिशय कॅल्शियमने समृद्ध असं हे सूप आपल्या हाडांनासुद्धा बळकटी देते आणि अतिशय असंख्य असे आरोग्यदायी फायदे आपल्याला देते. तर आजची ही रेसिपी आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लवकरच भेटू अशा छानशा पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा. धन्यवाद.